कामारी येथे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात भव्य महाएल्गार सभा संपन्न। केवळ स्थगिती नको, आता धरण कायमस्वरूपी रद्द झाले पाहिजे, ठाम निर्धार। जय जवान जय किसान, जान देंगे जमीन नहीं, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अशा घोषणांनी कामारी परिसर रविवारी दणाणून गेला। सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प व पैनगंगा धरणाच्या विरोधात हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे भव्य महाएल्गार सभा पार पडली। नुकत्याच आलेल्या पुरामुळे गावाला वेढा घातलेल्या हनुमान मंदिर परिसरात ही सभा आयोजित करण्यात आली होती। धरण म्हणजे तुमचं आमचं मरण आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्या, असे आवाहन मार्गदर्शक वक्त्यांनी केले। निगनूर येथे होऊ घातलेला सहस्रकुंड प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, पर्यायाने सिंचनासाठी नदीवर छोटे छोटे बॅरेजेस बांधावेत व सौर ऊर्जेतून वीज निर्मिती करावी, असा ठाम संदेश शासनाला देण्यात आला। या प्रकल्पामुळे सुमारे 40 गावांतील हजारो हेक्टर सुपीक जमीन पाण्याखाली जाणार असून शेतकरी, शेतमजूर व गावकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे। त्यामुळे शेतकरी राजा जागा हो, सहस्रकुंड प्रकल्प रद्द झाला पाहिजे, असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला। सभेला विदर्भ, मराठवाड्यातील बुडीत क्षेत्रातील हजारो शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांनी उपस्थित राहून धरण विरोधी संघर्षाला भक्कम पाठिंबा दिला। जमीन हे जे आहे शेतकऱ्याजवळ, शेतमजुराजवळ जे उद्योग आहेत हे 10 पिढ्यापासून आलेले आहेत। 10 पिढ्या, हे काही एकट्याची कमाई नाही आहे आणि हे पुन्हा जमीन पुन्हा मिळणारच नाही। म्हणून हे धरण होऊ देणे न होऊ देणं याशिवाय दुसरा मार्ग नाही। सरकारला त्या पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था करता येते लिफ्ट इरिगेशन आणि सौर ऊर्जेपासून इलेक्ट्रिक मिळवा आणि सगळ्यात पाणी द्या। धरणाला 30-30 वर्ष लागते, हे 5 वर्षात होतं बंधारा। हे करा, जे सोपी गोष्ट आहे लवकर मिळणारे ते न करता वर्षोनगंती चालणारे धरण तर अजिबात नको आम्हाला। तुमचीही जमीन त्याला देणार नाही, कशासाठी देणार नाही, पुनर्वसनाला नाही त्याला। ओके, नंतर या शेतकऱ्यांची काय दशा होईल ते विचार न केलेली अतिशय वाईट परिस्थिती इथे निर्माण होणार आहे। आता कुठेही प्रकल्प नाही, भिंत नाही, गेट नाही, तरी एवढं नुकसान जर होत असेल आणि भविष्यात जर हा सहस्त्रकुंड प्रकल्प तुम्ही जिथं बांधणार आहात तिथं पाणी अडल्यानंतर इथं काय परिस्थिती होणार आहे हे विचार न केलेलं बरं। फक्त नेत्या लोकांचं कसं आहे का, लहान लहान कामात पैसे कमवण्यापेक्षा मोठ्या कामात 5 पिढ्याची बरोबरी करून टाकायची, 5 पिढ्याचं आर्थिक सिंचन करायचं, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे। आणि आमचं मत हे काय की तुम्ही पैसे किती कमवा, परंतु आमच्या गरीब भोळ्या भाबड्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही कमवू नका, त्यांच्या रक्ताचं पाणी तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू नका। आम्हाला हे आंदोलन अतिशय शांततेने राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या मार्गाने, महात्मा गांधीजीच्या विचाराने आम्हाला हे आंदोलन लढायचं आहे। परंतु भगतसिंगाचे विचार सुद्धा आम्ही अंमलात आणणार आहोत, एवढं निश्चित जर कोणी आमचं ऐकणार नसेल तर। आम्ही सांगितलं नाही, आम्ही भगतसिंगाच्या विचाराने हा लढा लढणार आहोत। शांततेने जर ऐकण्याचं नसेल तर भगतसिंगाचे विचार सांगायची कोणाला गरज नाही आहे। आम्ही जशाच तसं उत्तर देऊ, जे येतील त्यांच्या जे जसे वेळ येईल तसं आम्ही सामना करण्याची आमच्यात कुवत आहे, ताकद आहे। त्या धर्तीचे आम्ही युवकांची फळी या भागात उभारू आणि तेवढ्या धर्तीचं तेवढं आंदोलन आम्ही मोठं इथं करू। आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही आमचे आमदार साहेब जे आहेत, आमचे माननीय आमदार साहेब मराठवाड्याचे असतील, विदर्भातले असतील, तर आम्ही त्यांना कोणतीही मागणी केली नव्हती। आमचं फक्त एकच म्हणणं होतं की बॉस तुम्ही बंधारा करा आणि आम्ही त्यांना एवढं पण म्हणलं नव्हतं की तुम्ही आहे ना कुठलाही बंधारा करा। तरी पण त्यांनी जर बंधारा करत असेल तर आमचा त्याला काही विरोध नाही, पण कोणी अट्टहास न करता, कोणी मागणी न करता की आमच्या आमदार साहेबांनी धरणाचा का मागणी केली, तर त्याच्याबद्दल आमचा त्यांना एकच प्रश्न आहे की तुम्ही या जे पेनगंगा नदी आहे त्याच्यावरती तुम्ही एक उच्च पातळी जे बंधारा म्हणत आहेत ना, तर त्याच्यापेक्षा छोटे छोटे असे 20 बंधारे बांधा, घरापूरला बांधा, येतं तर चालूच आहे, तर तुम्ही अजून इथे पुढे बांधा, त्याच्यानंतर त्याच्या सहस्त्रकुंडच्या खाली एक बंधारा बांधा। पण तुम्ही हे धरणाचं का अट्टास घेऊन बसलाय? त्याच्यामुळे आमच्या गावातील जवळपास 200 तरुण आहेत, ते आता बिना लग्नाचे आहेत, त्यांना कोणी मुलगी देत नाहीत। कालच आमच्या गावातला एक साखरपुडा मोडलेला आहे या धरणाच्या नुसत्या बातमीमुळे। तर असेच सोयरीक झाली होती पण त्यांचं जे साखरपुडा आहे तो मोडलेला आहे। आणि त्याचबरोबर आमची जी वडिलोपार्जित जमीन आहे ती जमिनीवर आम्ही पूर्ण जगायचो, आता तर ती जमीन गेली तर आम्ही कसं करावं, कसं जगावं, याचा पूर्ण असा गंभीर प्रश्न आम्हाला पडलेला आहे। आणि आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही गांधीजीच्या मार्गाने चलत आहोत, आम्हाला तुम्ही भगतसिंह बनू नका, आमची जमीन तुम्ही घेऊ नका, आम्ही आमचं जीवन त्याग करू पण आमची जमीन देणार नाही।